पप्पा सांगा कोणाचे? पप्पा माझ्या मम्मीचे. मम्मी सांगा कुणाची? मम्मी माझ्या. करेक्ट. पप्पाशी गेले ना 5वीला. हा विनोद नाही, हा विचार लोकांनी नाही करायचा, हा गावातल्या तरुण शक्तीने केला पाहिजे. आज अख्खा वाटोळं झालं तरी कोणी बोलायचं. कलियुगामध्ये एक नियम झालाय, कोणी बोलायचं नाही. खरं जो बोलन त्याच्या अशी ठोकायची का तो कल्लाच नाही पाहिजे. रात्रंदिवस उपाशी करायला हिंडायचं, घातलं जेवण तर लोकांनी खायचं. रस्त्याचा प्रवास म्हणजे घरी जाऊची याची गॅरंटी नाही. आम्ही हिंडायचं, रात्रंदिवस उडायचं. आता हे तिसरं सकाळपासून आमचं वाक्य लोकांना झोंबात, आणि बाकी त्याने धर्म बुडून टाकला तरी काहीच वाटत नाही लोकांना. आज आमच्या 18 ते 22च्या पोरांचे डीएड बंद झाले, बीएड बंद झाले, एटीडी बंद झाले. आज आमचे 40% पोर आयुष्यातून उठले. कोणी विचार केला कधी विचार? एक मुलगा आमचा 12वी नंतर डीएड झाला. 12वीला तो पोरगा 18 वर्षाचा झाला. 2 वर्षानं तो डीएड झाला. तो पोरगा 20 वर्षाचा झाला. त्याला डीएड व्हायला 30,000 40,000 रुपये खर्च आला. डीएड बंद झालं. त्याला आयुष्यात कधी नोकरी मिळाली नाही. त्याला मित्र जवळ करीनं आत्महत्येची पाळी आली त्याच्यावर. नाही आली. आमचा एक पोरगा बीएड झाला, एक पोरगा डीएड झाला. अरे एक पोरगा डीएड करायला काय लागतं ना, हे 12 तास भाताची लागवड करणाऱ्या फाटक्या धोत्रातल्या शेतकऱ्याला विचारा त्याला. एक मुलगा बीएड करायला काय लागतो हे 3 रंगाचं लुगडं नेसणाऱ्या फाटक्या लुगड्यातल्या आईला विचारा. स्वतःच्या गळ्यातले ठाकिने म्हणून तिनं मुलगा शिकवलाय. नोकरी नाही त्याला, आणि मार्कशीट घेऊन गेला इंटरव्ह्यूला, तर त्याला काय विचारलं तुम्ही? त्याला अनुभव विचारला का? त्याला पहिला प्रश्न विचारला, चिठ्ठी कुणाची आणली? दुसरा प्रश्न विचारला, काम कोणाचं करतो, म्हणजे कोणतं, कळलं तुम्हाला? आणि किती भरू शकतो? हे 3 प्रश्न आमच्या शेतकऱ्याच्या पोराकडे नाही. आमचा पोरं नोकरीला नाही. मार्क आहेत पण नोकरी संपली. आमची पोरं 42 वर्षे झाली. कोण विचारतं बायका मिळालं? हा विनोद नाही. कोण मुलगी देईल, काय द्यायची? आमच्या पोराला स्वप्न पडत नसेल का? आमच्या मुलाला घर बांधावं असं वाटत नसेल? आमच्या पोराला सुंदर बायको असावी असं वाटत नसेल? त्याला कधीतरी गाडीवर बसावं असं वाटत नसेल का? तो मेलाय, त्याला अंतकरण नाही. आमच्या पोराला, कोणत्याही पोराला वाटतं की नाही मी गाडी घ्यावी? कोणत्याही पोराला वाटतं की नाही मी छोटंसं सुंदर घर बांधावं, मला बायको असावी, आणि माझ्या आईबापाला मी सुखी ठेवावं असं वाटत नाही का? अरे पण त्याच्या मोबाईलला बॅलन्स टाकायला तो बापा पुढे हात पसरितोय. असे आमचे 40% पोर आहेत. काय मत आहे तुमचं? बॅलन्स नाही त्याला, लाज वाटते त्याला सांगायची. तो आईला म्हणतो, आई मला पप्पांकडून 50 रुपये दे. आणि रात्री झोपताना एकटाच विचार करतो, अरे मी शिकलोय माझ्या जिंदगीचं काय? आपली पोरं विचार करीत नाही असं म्हणायचंय का हो तुम्हाला? हा किंवा नाही, विचार करतात पण पर्याय. झोपताना आपला पोरगा विचार करतो, अरे माझ्या आई बापाकडे मी किती दिवस मागायचं, पण माझी 50 रुपये कमवायची पात्रता आहे, पण मी शिक्षणामुळे कमवू शकत नाही. मग मी का वाईट काय करायचं? आज 40% पोरं गावांमधून संपलेत. नाही संपले. आपण म्हणतो पिढी बिघडली, नोकऱ्या. मी स्वतः BSc बेडे मानुषी पोरव माय अवतारव नका जाऊ. पाया पडतो पोरांनो, तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही काहीच करू नका. गारी का कुल्फी का पावी का, पण कुणाची भोंगे बांधून बोंबलत हिंडू नका. ही मंडळी तुम्हाला फक्त सीझन पुरती वापरणार आणि कायमची संपवणार. तुमचं काय मत आहे? फक्त सीझन काढून घेणार, तुमची मजा करणार, तुम्हाला खायला प्यायला देणार. काउंटिंग संपलं, तुमचा 10वा झाला, तुम्हाला हे वडा बिडी देणार नाही. काय मत आहे? काय मत आहे तुमचं? तुम्ही आमच्या टोळीत या बरे हो. अय एवढी जरी लटकावली ना, हरिपाठ येऊ नाही तर नाही येऊ नाही. आणि हे जे जगणं आहे ना, हे गळ्यात असल्यावर हे स्वाभिमानाचं आणि छत्रपतीचं जगणं आहे. इंदुरीकरचं इंदुरीकरला घोडा लावा, पण मी बोलतो हे खरंच आहे. कोण नाही पाहत, हे फक्त मानायचंय. आमचे मित्र आहेत, थांब. कोणी नाही, फक्त लव इज ए मनी अँड मनी इज ए लव. आपण म्हणतो मला लोक मानतात आणि माझ्या लोकांचं प्रेम आहे, हा भ्रम आहे. 8 दिवस गावाला जाऊन पाय, घरचे जेव्हा त्यात काही लोक म्हणतात मी मेलो, माय कंपन्या कारखाने कोण चाली. तू आहे वाचून काहीच अडलं नाही.
दीड महिना नाही झाला अजून महिना. अनाथाची माय विसरले लोक गेले. लोक फक्त तिचं नाव चौकाला देणार. हो, उभ्या महाराष्ट्राला स्वर काय असतो हे जिने दाखवून दिलं ते आज गेल्या. गेल्या लता दिदी नुसत्या लता नव्हत्या, उभ्या जगाच्या दिदी होत्या. उभ्या जगाच्या दिदी गेले लोक. इंदुरीकर गेला महिना दीड महिन्यात. 2-4 दिवस लोक बरं होतं. काही काय म्हणतील बरं झालं. ते लई बोलायचो, काही बोलायचं ते उलातलं तेच बरं झालं भेटलं. ते लईच कचकायचं काहीच काय. पण खरं कचकित आहे ते, कचकित आहे. पण कशाला आमचे पोरं दारू प्यायला लागले तर बाप खांदेकरी झालाय. कॉलेज सुटलं काल कॉलेज सुरू झालं. कॉलेज सुटलं आणि 2-4 पोरी चालल्या होत्या कॉलेजच्या. 2-4 सांड आले मागून. भंगार मिशे काढेल कपडे बांड स्वच्छता असा घाण वास. स्वच्छ घालणारे शेजारी मी अजून आयुष्यात जेवाय बसलो नाही. मी त्याची स्वच्छ पाहिलं तिकडल्या घरात बसलो. काय घाण. तुम्हाला काहीच वाटत नाही का? काय घाण. ही माणसं झोपत कशी असतील रातची? कपाई धुवून झोपत नाही. काही येडे तर डायरेक्ट का हा माणूस डायरेक्ट बोलतो, काही बोलतो. काही नाही ना, थोडेफार पथ्य. तुम्ही असं काही करायला लागले त्याला काय किंमत आहे? लोक तुमच्या पाया पडतात. वाईट काय वाटतं माहिती का महाराज? लोक तुमच्या वय नाही. आता हे माणसं तर वय 70 वर्ष, 70 वर्ष वय. हा माणूस जर ह्या चिमुरड्या पोराच्या पाया पडत असेल तर ह्या पोराची किंमत नाही, या माणसाची किंमत किती मोठी आहे. आज तुम्ही कथेला लोक बसलो, लोक ग्रंथावर पुलं वाहत्या, पैसे वाहत्या, त्या कलाकारांच्या पायावर पैसे टाकतात. आणि तुम्ही जीन पॅन्ट घालून जर रामाची कृष्णाची कथा सांगा गायला लागले, राम असं म्हणतो, ते कसं चालेल महाराज? असं बोलल्यामुळे ते म्हणतात ते इंदुरीकरला जास्त झाले, म्हणजे ते मला गोडा लागतात. अशी गमत. ते म्हणते ते काही बोलायला लागले. काही कसं, काही पथ्य आपण पाळलीच, काही करीत बसायचं. आपल्या लोकांनी आता लग्नात एक पद्धत आणली, नवरा नवरी बुंकत येणार वरून. अरे काय माज आलाय तुमच्या पैशाला घ्या. तो नवरदेव दसमुसाल्या गडी तो, आणि तो दसमुसाल्या नवरदेव बसवला त्या खोक्यात, आणि ती नवरी उरफाट्या बावलीची. आणि त्यांना लाज नाही, आबरू नाही. म्हातारी माणसं आहेत आपल्या लग्नाला, ते गळ्यात हात घालून येतात वरून. अहो ते खाली आणायचेच नाही महाराज. आणि ती बुंगत येतात आणि ती एकमेकाला, आता ते पुढचं सांगायला नको तुम्हाला, ते एकमेकाला एकदम चिटकून उभं राहिल्यामुळं काय करायचं ते घडलं. त्याचा तोल गेला, जे सटाकलं चराटानं खुब्यातून गेला नवरदेव. पाहता काय माहिती 3 बारकाड्या मोडल्या त्याच्या. काय आता एक लग्नात पद्धत आणली, मंगलाष्टक संपले का नवरा नवरी उचलून घ्यायची आणि फिकून हार घालायचा. गेला ना बामणाच्या गळ्यात. तो हार बामणाच्या गळ्यात गेला, नवरदेव पाहतच राहिला. भाऊ आता काय करावं? त्या बामणा नवरदेवाच्या ठेवून दिली मला, नवरी माझी भाऊ. तो नवरदेव झाला चोपदार आला आमच्या बोकांडी. काय अरे काय नवीन आणतात कुठे? बरे सापडातही कुठं त्यांना काय काही करतात, काही करी बसायचं. आता एक लग्नात पडतो, मंगलाष्टक सुरू झाली का ते नवरा नवरी मधून येणार. गेट केलंय, गेट, आणि ते गेट मधून तो नवरदेव भाड्याच्या गाडीत येणार. बंगरी 35 रुपयाचा चष्मा घेतो लिंबा खालचा. तो हायवेला मिळतो. तो आता 99ला झाला, नाही तर 35लाच होता पहिला. त्याच्या मागे ते 2-4 सांड चपटीसाठी लटकेल. त्या नवरी माग 2-4 भांगार पोरी, मोकार मेकअप, इथल्या फटी चमकी, आणि त्याच्या पुढे तो बँडवाला. लॉन्च एकदम शांत, जसं प्रेम.
आणि त्याच्या पुढे फुलं टाकली बाटलीची पुचटा खाबी एवढं येते ते मरणाचं 90 हाणतं त्याला आला फुलं. अरे मंगलाष्टकातलं लग्न कसं आहे माहितीये का? एवढं जाऊ द्या, मी आता रिटायर झालो महाराज. आणि ते ज्ञान टिकवण्यासाठी भक्ती लागती आणि भक्ती एकनाथ बाबा सारखी असावी. आज कीर्तनाला घेतलेला मग एकनाथ महाराजांचा आहे. एकनाथ महाराज कोण? एका मिनिटात एकनाथ महाराजांचे पंजोबा भानदास महाराज, आजोबा चक्रपाणी, वडील सूर्यनारायण आणि मुलगा हरिपंडित. महाविष्णूचा अवतार. जसं काही इथं कसं आहे पहा, भानदासाची कुडी महाविष्णूचा अवतार. आणि ते एकनाथ महाराज आज तुम्हाला देव प्राप्तीचा उपाय सांगतात. अभंगातला दुसरा मुद्दा संपला. अभंगातला तिसरा मुद्दा. आज गायक वादक गुणजन मंडपाली माईक सिटीवाले सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये रुक्मिणी गोशाळेतील गोमातेचे पूजन, अर्जुन महाराज साळेकर, त्यांच्या पत्नी, त्यांची आई, त्यांचे वडील, सगळे लग्नांचं त्यांच्या लग्नाची पूजा राहिली होती ती पूजा. आणि पण जातेने ते झाकून नेली पहिली ही पूजा श्रेष्ठ ठरली. गोपूजा. आणि गोपूजेमध्ये कौतुक करावं तेवढं थोडंचे, गायीचा स्पर्श तरी माणसाला व्हावा. आता आमच्याकडे भागवत सांगणाऱ्याकडे गाय नाही, तर पखवाद वाजवणाऱ्याकडे गाय आहे. आणि गाई पाहिजे मला. गाईचं स्पर्श तरी माणसाच्या अंगाला झाला पाहिजे. गाई येते. आता आपल्याला धर्मच ठेवायचा नाही ठरलंय. आपण प्युअर पाण्याचं पिशीतलं दूध प्यायचं. कोण पैलवान होईल पिशी हो? चेड्डी सोडायच्या आत बस शिकायचं पैलवान. आणि ती पूजा आहे. त्यामुळे त्यांना आता आपलं कीर्तन ठेवलं म्हणल्यावर त्यांना काही कमी नाही. त्यांच्यासाठी देवाकडे मागायचं. तुम्हाला जर देवच मिळवायचं असेल तर उपाय काय? यांनी तुळशीला पाणी नाही घातलं तरी चालेल जर गायीला चारा घातला तर. उगाच देव चोळीत बसायचे कवर बी 1.5 तास. एखाद देव चोळीन कुत्रा आलं त्यानं देव फेकून आला कुत्रा. एकानं देव चोळीन पाणी अंगणात फेकलं. 2 दिवस गेले वाटेच्या खाली. ते देव म्हणले आंघोळ घाल नको पण गाठ ठेवून मारू नको. ही पूजा आहे महाराज. तुम्हाला जर देवच मिळवायचा असेल तर फक्त संतांचाच पाहिला पुरावा त्याला. तिसऱ्या अध्यायातला तुम्ही देवा ते भजाल देव तुम्हा तुष्ट होईल परस्पर घडेल प्रतिदेत अज्ञापक व्हाल वाच्या सिद्धी पावा. लय देव चोळायचे नाही. सकाळी उठल्या उठल्या हाताचं दर्शन घ्यायचं. कराग्रे वस्ती लक्ष्मी जमिनीचं दर्शन घ्यायचं. देवळात गेल्यानं लई टाइम देव चोळायचे नाही. देवाला एकच काम सांगायचं. देवा नीट ऐका पोरं सोरं पोरी सोरी लहान आले पोरं वारकरी बिरकरी कीर्तनकार कोणी असलं तर. देवा एका बाईनं तुला बोरं दिली ती उष्टी बोरं तो दाना खाली. एका बाईनं तुला पोहे दिले ते पोहे बांधायला फडकं चांगलं नव्हतं तरी तू आला. एका बाईचं तू दळण दळू लागायला गेला. तिची गोधडीच खांद्यावर घेऊन आला. तुझा पितांबर ठेवून आला. अरे तू एकीला दळू लागायला गेला तिची गोधडी घेऊन आला. तू एकीचं बाळणपण करू लागायला गेला.
एकाला मार शिकू लागायला गेला, एकाला ढोरे ओढू लागायला गेला, एकाला कवी शेले विणू लागायला गेला, नाण्याची अंगी भिंत ओढी, अर्जुनाचे रथी होय असारथी, भोक्षिपोय प्रति सुदाम्याचे, एकवाचे ऋण पेढे ऋषिकेशी, आंब ऋषीसाठी गरबाळ, मीराबाईसाठी घेतो विष्ण्याला, दामादीचा झाला. मग तो मीराबाईचं एवढं काम केलं, मग एक कर ना, हे चमड्याचं हृदय आहे ना माझं, एकदा माझ्यात तर तू आहेच ना, मग मलाही दर्शन दे ना. तू तिकडे मटण विकू लागतो, सज्जन कसाय विकू लागे, माळ्या सावत्यास खुरपत, मग ये ना एकदा. तू नसला तर मला कोण खाणार, म्हणून धरावे गाय वाचवा गाय वाचवा, हे आज सफल झालं. गाय पाहिजे, आणि शेतकऱ्याने गाय दरवाजात ठेवा पाहिजे, दर्शनाला असावं पाहिजे. जर तुम्हाला पटणार नाही, लोक बोबाटा करतात, नाहीतर जर कुणाला बीपी असेल ना, बीपी, गावरान गायचा खांदा जर रोज 5 मिनिटच वळला, कसाही बीपी लो होतो. इतकी ताकद आहे. त्याचं कारण आहे, तुम्ही गावरान गाई बघा खालून कधी, सडांच्या पासून तिचे एक शिर जाड शिरे, ती तर पुढच्या पायाच्या जवळ थांबते, त्याला धुम्रकेतू नावाची राडी म्हणतात. म्हणून गावरान गाईचं दूध पांढरं नाहीये, पिवळं आहे. आणि गावरान गाईचं दूध तापवल्यावर त्याच्यावर साई येते, ती सुद्धा पिवळे. गावरान गाईचं, आता पूर्वी लोक मुलीचं लग्न झालं की गाय दान करायची, आता पोरगी तिसऱ्या मायल्यावर ती गाय कुठं लिफ्टच मानतो, ती जाती लिफ्ट नवर. मग त्यांनी आयडिया केली, देवाऱ्यात गाई ठेवली. काय लोक डोकं लावतील काही कळत नाही. देवाऱ्यात गाई ठेवली, तिचं दर्शन घ्यायचं. हे कुटुंब किती भाग्यवान आहे, हे महत्वाचं आहे. गाईचं दर्शन हो, नाही तर काही काय अजून 5 वर्षांना या कार्ट्यांना शिकवावं लागेल. शेतकऱ्याचा करतो नाही, तू नाही, मी तर मिलिटरी उतरेल. त्यांना म्हटलं खसकून घेण्यापेक्षा शेतकऱ्याचाच नाही भाऊ, हे काय विचारित काय नाही, कुणा झटे करताय. शेतकऱ्याचा तू झट्यापेटला शर्टवाला, कितीला आहे तू? 5वीला. बैल आहे तुम्हाला? नाही. तुम्हाला बैल कोणला आहे? बैल हा तुम्हाला आहे. तुम्हाला अरे आहे का नाही? अरे बैल आहे का? आहे. बैलाला वरचे दात किती? उद्या सांगतो. किती रे? करेक्ट. याला खानदान शेतकरी म्हणायचं. त्याने बरोबर सांगितलं, बैलाला वरचे दात नाही. आम्हाला उद्या सांगतो का? आता गेल्या बैलाचे दात उचकितो का काय? पण अरे बैलाला वरचे दातच नाही. एक कॉलेजचं कार्ट पाहिलं मी, भंगार बिन मिशीचं, त्यानं मुश्क्या सगळं बैल पाण्यावर नेली ती. मी तिकडून आलो, म्हणलं मुश्क नाही सोडलं, तुम्हाला मारा टाकीत पाणी घाणे गाळून पितीन. आता काय सांगत, लय नमुने आहेत बाबा. हे काय स्विच नाही. हे लहान आलेली एका पोरानं मला जेवता जेवता विचारलं, तुमचं कीर्तन आहे का? म्हणलं हा. आपल्या प्रश्नाचं उत्तर द्या. मी म्हणलं आलं तर देईन बा.
तो म्हणला नाही आल्यावर 200 रुपये घेईन. मी म्हणलं देईल बा. तुम्हाला मला सांगा, उभा राहायला बसला नाही, गेला आला नाही, आपली दाखलच मग झाली. मला नाही येत बा, तुम्हाला 200 रुपये द्या. दिले. तुम्हाला साधं कळत नाही का, तुका वैकुंठाला गेला आला नाही, पांडुरंग उभा राहायला बसला नाही. लय नमुने आहेत महाराज. एक वर्ग पळत आला ना, आईला म्हणलं मम्मी 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 आपल्या बागेतली फुलं एखाद्याने तोडली तर काय करशील ग? ती म्हणली मेल्याचा थोबाड फोडीन. तुम्हाला चाल बाहेर, आताच पप्पाने 2-4 फुलं तोडली. लय नमुने. एक वर्ग शाळेत लय बडबड करत होते, त्याला गुरुजीने सांगितलं कोणाचा तो कोणाचा मला कोणाचा असं काय घे नाही. ते गुरुजी त्याला म्हणलं 2 जन्म दिवस काय? ते कार्ट म्हणलं गुरुवार. आणि ते कार्ट गुरुजीने म्हणलं तुमचा? गुरुजी म्हणले रे वा. म्हणलं खोटं बोलत का? रविवारी सुट्टी राहते. लई नमुने आहेत भाऊ. एका पोराला गुरुजीने प्रश्न विचारला, का रे ए आकाशातून वर जाणारा तारा कोणता? एक पोरग म्हणलं सर प्रश्न चुकीचा आहे, कारण सगळे तारे आकाशातच असतात. एक पोरग म्हणलं सर प्रश्न बरोबर आहे, एकच तारा असा आहे की तू खालून वर जातो म्हातारा. लय नमुने आहेत महाराज. गेले महाराज आमचे इंगळे महाराज, नाही तर हे काम त्यांनीच करावं. गेले माणूस महाराज. संप्रदायाने सुद्धा लय लोक गमावली महाराज. 28 गुन्हे ज्यांच्यावर होते ते वक्ते बाबा गेले महाराज. वक्ते बाबा गेल्यावर धर्मावर बोलायला माणसं गेली. आता सगळी महाराज लोक पोचाट झाली, पोचाट. आता आमच्यासारखं बोलत तर झोपत लोकांना, नाही तर 28 गुन्हे वक्ते बाबावर होते एकट्यावर, फक्त धर्मावर बोलतो म्हणून. धर्मावर बोलायचं नाही, नाही 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 नाही, राजकारत्यांवर बोलायचं नाही, अजिबात बोलायचं नाही. वा 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 वा. काय बावळ्याचा बाजार झालाय ना. हे आणलंय कुठून भेड कोणी काय कळलं ना. पार्वतीनं गुरुवार केला, शंकर पिऊन आला, काय उपयोग त्याचा? पार्वतीचा दणका उठलाय, दुर्गे दुर्गट भारी तुझी संसारी. शंकर आला काळ्या पिशीत मटण घेऊन, कपून टाकीन कपून. मग पार्वतीनं वरती आरती बदलवली. 3 गुरुवार केले ना तुम्ही, एक राहिला ना, करा तेवढा. येड्याचा बाजार झाला. 4 गुरुवार करतीन, सासरा उपाशी मारी, ती पोथी तरी कुठून वाची. काय नाही महाराज, हे लोक फक्त आता बदलत चालले नाही, तर लोकच सुधारले नाही. काय सुधारलेत? घरावरची कौलं गेली, स्लॅप आलाय. सारवायची जागा गेली, फरशी आली. काय सुधारलेत लोक? धोतर गेलं आणि पायजामा आला, पायजामा गेला आणि जीन आली, जीन गेली आणि बरमुडा आली, बरमुडाही गेली जवळ. आता बलून आली. ती बलून तर अशी कठीण आहे, वर मोकळी खाली फिटे. ती काढी त्यातच कशी? आता अजून 1-2 वर्षानं मोकळे होणार लोक. आता ईदवर तर आलाच, मग काय ईदभर वर सरकला म्हणजे आला महात्मा. काय सुधारलंय जग. पूर्वी आमची आई कीर्तनाला यायची तर पोरग घेऊन यायची, आणि पोरग रडायला लागलं का आमची आई मांडीवर आडवं टाकायची पोरग, आणि मस्तपैकी पोराला कीर्तनात दूध पाजायची स्तनातलं. शेजारच्या बाईला कळत नव्हतं पोरग दूध पितंय, पदराखाली झाकेल. आता पोराची आई जीन पॅन्ट आणि टी-शर्ट घालते, कुठं झाकायचं पोर? आणि त्या पोरानं घाई प्यायचं कसं? समजा प्यायचं काय नवीन आणलं? आता त्या पोरांनी एक भांगा आणलाय कुठून यावर्षी, वावर नांगरलाय, दंड ठुलाय. इकडून रान मोकळं केलं, इकडून मोकळं केलं, मध्ये वा फिराय पट्टी ठुली. अरे बागला तू कुचिड्या झाला तुझ्या, तुला का आला 1 साईड लागत. ते पुरीनी तर त्याच्यापेक्षा डेंजर भांग आणलाय. एकच बाजू बांधायची, ही बाजू मोकळी. अहो एक पोरग कॅनॉलच्या कडेला उभं होतं, पुरीनं असं केलं, ते पडलं कॅनॉल मध्ये. हो त्याला वाटलं खुणावलं का काय, गेलं वाहून. काय माणसं आहे. चपातीला पोळी म्हणती, मग पोळीला काय पोळा म्हणती का? वाक्य नीट ऐका पुढे चला. मुक्ताबाईच पार्वती,
मुक्ताबाईच रुक्मिणी. आणि सोपान काकाच्या वर्धापन दिन आहे. त्या मंदिराच्या वर्धापन दिनाला सोपान काकाचा जन्म कार्तिक शुद्ध पौर्णिमा आणि सोपान काका अवतार ब्रह्मदेवाचा. आणि त्याच्यासाठी तुम्ही बांधलं मंदिर. आता मंदिर पूर्ण करून देतो. सोपान काका आत बसून देतो आणि मग पुढे चालवतो. खाली खोदला पाया. पाया जितका पॅक तितकं मंदिर पॅक. मग याचा पाया ज्ञान पाहिजे. याचा पाया ज्ञान पाहिजे. आणि ज्ञानामध्ये दोन प्रकार आहेत. नीट ऐका. हे पुस्तकातलं नाही. हे MA MPhil हे पुस्तकातलं ज्ञान नाही. हे MA MPhil PhD DHM LLB DEd BEd ज्युनियर केजी सिनियर केजी हायर केजी लोअर केजी MBN DEd आणि BEd आणि आर्ट आणि कॉमर्स आणि सायन्स आणि F1 S1 M.Tech आणि B.Tech आणि DRN डिप्लोमा टर्नर आणि फिटर आणि वेल्डर आणि मेकॅनिकल इंजिनियर आणि पॉलिटिकल इंजिनियर आणि MPSC आणि UPSC नेट आणि शेट आणि फार्मसी आणि ICT आणि ॲग्री DRN डिप्लोमा MBA BN हृदयरोग तज्ज्ञ गुडघा तज्ज्ञ फुफ्फुस तज्ज्ञ त्वचारोग तज्ज्ञ. आता नवीन तज्ज्ञ आलेत गुप्तरोग तज्ज्ञ. रोग गुप्तन गडी तज्ज्ञ. जो तज्ज्ञ त्यालाच रोग गुप्त. हे MA जाऊ द्या. त्याला 3 मुद्दे सांगतो. ज्ञान हा पाय आहे. पण ते ज्ञान बाहेरचं नको, आतलं पाहिजे. मी कोण आहे ज्ञानाची गरज आहे. मी कुठून आलोय ज्ञानाची गरज आहे. मला कुठं जायचं आहे ज्ञानाची गरज आहे. मी कशाला आलोय ह्या ज्ञानाची गरज आहे. कोण आहे मी कोण? पाटील पाटील जागीरदार वतनदार देशमुख गायक वादक महाराज. अरे हा तुला भ्रम आहे. तू पाटील नाही आहे, तू जागीरदार नाही आहे, तू वतनदार नाही आहे, तू देशमुख नाही आहे, तू गायक नाही आहे, तू वादक नाही आहे, तू शिक्षक नाही आहे, तू क्लर्क नाही आहे. क्लर्क तुझी पदवी आहे, शिक्षक तुझं पद आहे, सरपंच हे तुझं पद आहे, गायन ही तुझी कला आहे, कीर्तन हा तुझा व्यवसाय आहे. तू कोण? निवांत डोकं खाजवा 2 मिनिटं. कोण आहे आपण? शिक्षक नाही, पदवी येते. सरपंच आलाय निवडून, पद येते, पद आहे. पण आपण कोण आहे? तलाठी ग्रामसेवक कोण आहे आपण? निवांत 1 मिनिटं डोकं खाजवा. कोण आहे आपण? लावा शोध. सगळ्यांना देतो 2 मिनिटं. क्षत्रिय म्हणावा तुझा धर्म आहे. आपण कोण आहे? एक वाक्य सांगा. आपलं शरीर फक्त मानव रूप आहे, नाही तर आपण ईश्वरी अंश आहे. काय मत आहे तुमचं? अंश आपण ईश्वर आहे. आपण थोडेच कोण? मग एकाने विचारलं कोण आहे आपण? कोण आहे मी? आपण ईश्वरी अंश आहे. पुढे जाऊन सांगा. ईश्वराचा अवतारच मानव आहे. बस. मग तुम्ही म्हणाल माणसं असे येडेवानी का वागत्यात? ते संगतीनं वागत आहे. त्याचं काय तेवढं. जसे मित्र तसे 3 शब्द तरी ध्यानात ठेवायचे. मांजरीच्या पिलाला धोका फक्त बोक्यापासून आहे आणि बोका त्या पिलाचा बाप आहे. मांजरीच्या पिलाला धोका महिला मंडळ बोक्यापासून आहे आणि सापाच्या पिलाला धोका त्याच्या आईपासून आहे. सापाची आई जलमतानच पिलं खाते. तुम्ही मी देवच आहे. फक्त आपल्याला 3घांपासून धोका आहे. 1 मित्र, 2 भाऊबंद आणि 3 पाहुणे रावळे. सगळ्यात नालायक क्वालिटी आहेत 3. आता कीर्तन संपल्या आपले मित्र तपासायचे. आता ते सांगितलं बस तुझी माझी शेवटची भेट. परत आपली गाडी घ्यायची नाही. तुम्हाला मी तुझ्या गाडीवर आलो, पायी आपल्या गाडीवर यायचं. तुम्हाला माणुसकी उडत गेली माणुसकी. नाहीतरी मला सांगा आपण पियत होतो का? कोणी शिकवलं? आपल्याला प्रियशी पाठवायला मदत कोणी केली? मित्रांनी. जमिनीला गिऱ्हाईक कोणी आणलं? मग पहिला धोका त्यानंच दिला. जर तुम्ही आमच्यासारखीशी दोस्ती केली असती तर आमच्या टोळीत जर आले महाराज तुम्ही, तर वाक्य लिहून ठेवा. तुम्ही आमच्या टोळीत आले तर श्रीमंत होणार नाही पण समाधानी व्हाल. आमच्या टोळीचे मेंबर व्हा ना. तुम्ही हरिपाठ पाठ नका करू, फक्त आमच्या टोळीत या. एक सांगू तुम्हाला, आमच्या बरोबर आल्यावर तुम्ही गाडी घेणार नाही, बंगला बांधणार नाही, पण सुखाने झोपाल आणि समाजात मानाने जगाल. क्या बात. तुम्ही बेवड्यांमध्ये राहिले, लग्नात नाचले, तुम्ही नाचा नका जायला घामी असतोवर, पण नाचणाऱ्यांना लग्नात बसलेली किती वाईट बोलतात हे एकदा कानानं ऐका. लई वाईट बोलतात कार्यालयात बसणारे, ऐकवतच नाही. त्यांना एक लोक लक्ष देतात. आणि पुढारी लोक ध्यानात ठेवा,
तुम्ही ते लग्नात आणि दहाव्यातली भाषणं टाळीचा. नको, लय वाईट बोलायचे लोक महाराज. दहाव्यात तर अशी घोडाला येतात खालून, तुम्हाला काय सांगा. आपल्याला वाटतं बुवा असं नाही, हे हातानं झटे आहे महाराज. बरं, दहाव्याचं भाषण करायला उठल्यावर एक तर कोणी कीर्तनकार प्रवचनकार कोणी असू, कावळा शिवल्यावर लोक थांबत, आणि श्रद्धांजलीला बसलेल्या लोकांना आपले सगळे लफडे माहीत. आपण आपला बाप हाणेले त्यांनी पाहिले, आणि ते एक तर बसलेले राहतात कटाळलेलं. लोकांकडे सध्या वेळ नाही, लगामा सगट घोडा सोडतात खालून लोक, आणि आपल्याला वाटतं लोक. दहाव्यातलं भाषण टाळीचा. दहाव्यात एकाच माणसानं बोलावं, सगळ्यांचे आभार मानावा आणि मिटून टाकावा. ही वाळू तापेपर्यंत बोलू नये, लय वाईट बोलत. आणि तो बोलणारा जो एक उभा करणार आहे त्यालाही त्याच्या कुटुंबाची माहिती असावा. जो मिळालाय त्याची, नाही तर एक भांबावले भ्यानं उभं राहिलं भाषणाला. बरं, दहाव्याचं भाषण म्हणजे लबाड. अहो, कसाही मरू चांगलाच म्हणायची पाळी येते ना. आता तो येडं सोडून मिळाला तरी आपण म्हणायचं त्यांचे ना आमचे जवळचे संबंध होते. आता काय करता का. मग नदीवर म्हणतं का अवलाद गेली. त्याला एकदा स्वतः चेअरमन केलं तर त्यांना खत ऐकलं तरी आपण म्हणतो गावाच्या विकासात त्याचा फार मोठा वाटा आहे. मग आता काय करतो. हां, ते एक भाषण टाळायचं आणि लग्नातलं एक टाळायचं. कारण लग्नांमधली जी भाषणं आहेत ती वऱ्हाडाची स्थिती ऐकायची नाही. नाही, ते लोकांच्या डोक्यात नाहीच. एक तर लोक पहिले जे वेळ राहतात, आता एवढं परंपरेनं म्हणून लोक थांबतात. बरं, लोक शेवटचं मंगल पूर्ण होऊन सुद्धा देती नाही. सदैव लग्नम वाजंत्री वाजे बोट डांबरी लागत आहेत तुमचं चालतंय. लोकांना आता वेळ नाही महाराज. नदीवर नुसतं लिंबाव कावळा पाहिला तर लोक आला बरं का, अरे तो दुसराच होता, तू असं येड्यावानी काय करू. लोकांना वेळ नाही, हे टाळलं पाहिजे महाराज. आणि याच्यामध्ये एक वाक्य वाटतं महाराज, 2 माणसांना ते बरं वाटतं पण 100 माणसांना ते वाईटच आहे. ज्यांनी तुम्हाला माईकवर उभं केलं बोलायला त्याला बरं वाटतं. माझं ऐकलं त्यांनी, खालचे लय वाईट बोलत. इंदुरीकर गेल्या एका लग्नाला, त्याला काय माहित नाही लफड्याचं लग्न आहे. बरं, मला फेटा काढले कोणी ओळखीत नाही. मी बसलो लग्नात, ते शेजारची बोलत होती, सौ जाऊन चौथा उरला आणि आता गुलाबजांबू गाली सुटला. इंदुरीकरला अंदाज आला लग्न का लफड्याचं आहे काय. तेवढ्यात एक जणानं इंदुरीकरचंच नाव पुकारलं आशीर्वादाला. आता त्याला उठायचीच पाळी आली. मग आता बसणारे काय त्यालाही सोडी त्यात का. मी एक जणांना हा लायकीचा उठला आशीर्वाद. आता याचा कवा लागू पडायचा, त्या पुरीला 2रा-3रा महिना असं लय वाईट बोलत. हे टाळीत जमा आणि सांगा हा विनोद आहे का. आणि या सवय आपण लावून घेतल्या पाहिजे का लोकांनी लावल्या पाहिजे. आपण लावलं पाहिजे. 10 पुढारी एकत्र बसले ना त्यांनीच ठरवलं पाहिजे आमच्यातलं एक जण बोलन, बाकी त्यांनी उलट म्हणलं पाहिजे. आले म्हणून सगळ्यांची नावं घ्या आणि आमच्यातला एक जाणकार म्हणून यांना 2 मिनिटं बोलू द्या, विषय. पण त्यांना म्हणून ते म्हणतो फक्त 1च मिनिट, ते नाही त्याच्यात चव जाती मला. काही गोष्टी अशा आहे मला, त्या अतिरेक्यामध्ये सुद्धा म्हणजे अतिरेक झाला ना कोणत्याही गोष्टीचा त्याच्यातही बरबादीची. हा, चला थोडं पुढं. मुक्ताबाई, स्वपन काका, त्याला पाया बांधायचा आहे मंदिराला, आणि ते ज्ञान. आणि आज 99% लोकांना काय नाही, ज्ञानच नाही. 2 भावांची 40 वर्ष कचरीत केस झाली. पुन्हा नीट मागं चला. मांजरीच्या पिलाला धोका भोक्यापासून, सापाच्या पिलाला धोका त्याच्या आईपासून, आणि तुम्हाला मला पहिला धोका मित्रांपासून. 2 भाऊबंद बरं झालं निम्या अर्धे मेले तुमचे माझे. लई तर लई नालायको, जिवंतपणी नीट जगून देती नाही, मेल्यावर त्यांच्याशिवाय जाता येत नाही. हांदा मग जुने लोक घरचेच 5 पोरं का होऊन द्यायची. नको कोणला राम राम, आपलीच टोळी, चलो.
बरं आता खांदेकरांचा ताण नाही राहिला, आता रथ आलाय. खांदेकरी नाही राहिला तर माणसं जवळ भांबतच नाही. 10 वर्षापूर्वी मुलीचं लग्न करायचं तर 100 माणसं पोरगी पाहायला जायची. प्रत्येक जाऊन रात्री सांगत आहे उद्या आपल्याला जायचंय बरं का, आवरून ठेवा, गाडी आहे 10:30ला गाडी येणार आहे. आता पोरगी पाहायला 2 माणसं जातात, पोराची आईन पोराचा बाप. ते बी जेवताना पोरीच्या बापाला म्हणतात म्हण नको कोणला, आम्ही आलतोय म्हण नका, बोंग्या होईल. पुरीच्या बापांना तुम्ही सुद्धा म्हण नका, ती पळून गेली, ती काल चालली सापडून, अजून बोंग्या फार बोंग्या झाला माणूस. भावंड राहिले नाही. 1 मिनिटात उदाहरण सांगतो, मोबाईलमध्ये घेऊन जा आणि रोज ऐकत जा. 4,30,000 माणसं रावणाच्या घरात, 4,30,000 गठ्ठा मतदान होतं रावणाचं. रावणाच्या विरोधात कोणी फॉर्म भरला असताना मारा जागेवर डिपॉझिट गेला असतं. गठ्ठा मतदान घरचं. आणि मतदानाच्या बाबतीत सांगून ठेवतो, मी परवा सांगितलं 100% मतदान करीत जा. हे 60 आणि 65% मतदान केल्यामुळे हे बोंगे होते सगळे. 60% मतदानांमध्ये काय होतं महाराज, जी सम्राट मंडळी आहे त्यांचं 30% राखीव आहे. शाळा, कॉलेज, बँका, पतसंस्था, कारखाने हे सगळं राखीव असतं त्यांनी. म्हणजे 10,000 कर्मचाऱ्यांच्या 2,000 तर कर्मचारी प्रत्येकाकडं आहेत. त्या 2,000 कर्मचाऱ्यांच्या बायका 4,000, त्यांना 1 पोर 6,000, काहींना 2, मग कशाला जमून देतील दुसऱ्याला. आणि मग आपली बावलट म्हणते ते नाही हो नाही, झक मारा, सगळ्यांनी मतदान करा, गपक्यात फरक पडतो का नाही पहा. लोकांना आता तुम्ही कवडे साहेब देणार नाही, लोकांना आता हे सांगा कोणालाही करा मतदान, पण करा मतदान. 100% होणं गरजेचं आहे. तुम्ही कोणाला करा, आम्हाला काय ते शिकेल नाही, आमचा त्या क्षेत्राचा काही संबंध नाही. आम्ही सेपरेट मुख्यमंत्री, आम्हाला काय तुम्ही कराल मग, आम्हाला काय तुम्हाला पाजायची गरज नाही, रामरामाई घालायची गरज नाही, उलथा तिकडं. हां, पण खरं सांगतो महाराज, जर 100 झालं ना, आणि ते व्हायलाच 100 केलं पाहिजे. रावणानं 4,30,000 माणसं होती रावणाच्या घरात. हिशोब सांगतो ना 4 लाख कशी होती. 80,000 बायकांनी 1 लाख पोरं, 81, 1.25 लाख नातू, 3,05,000 आणि 1.25 लाख पण तू 4,30,000. मग रावणाला कुपनाव साखर किती मिळत असेल. हो, आणि रावणाला इंद्रजित नावाचा मुलगा होता, त्याचं पहिलं नाव मेघनाथ होतं. उदाहरण घेऊन जा घरी, रोज ऐका, तुमच्या माझ्या घरातलं उदाहरण आहे. आणि महाराज इंदुरीकडचं कीर्तन म्हणजे महाराज म्हणून कधी ऐकायचं नाही. महाराज उलथू द्या, मरू दे तिकडे. महाराज कीर्तन संपले हो का मरण, तुमचा मुलगा म्हणून ऐका आणि तुमचा मित्र म्हणून ऐका, फायद्याचंच आहे. फक्त कानाला थोडं वाईट आहे पण फायद्याचंच आहे. रावणाला इंद्रजित नावाचा मुलगा होता, त्याचं पहिलं नाव मेघनाथ होतं. आणि इंद्रजित जर मेला तरच रावण मरेल हे त्याच्या चुलत्याला माहीत होतं. चुलता म्हणजे बापाचा भाऊ ना आज्याचा पोऱ्या. फोडून सांगितलं म्हणजे बरं, कारण चुलते विलते मेलेत. आता चुलते विलते उलातले सगळे. त्या चुलत्याचं नाव होतं बिभीषण, गडी मोठा हुशार. बिभीषणानं असा शोध लावला, रावण तर आपल्याच्यानं हटत नाही, मग रावणाला मारायचं असेल तर आपण फुटलं पाहिजे, आणि फुटल्याशिवाय प्रगती नाही. मोसम पाहून फुटलं पाहिजे, असं हवा पाहिजे, हवा. हा चला, त्या बिभीषणानं डायरेक्ट रामाला गाठवलं आणि रामाला त्यानं तोंडावर सांगून टाकलं, तुला कधीच सीता मिळणार नाही. तुला जर सीता मिळवायची असेल तर पहिला इंद्रजित मारावा लागेल, हे रावणाचा पोर आहे. आणि इंद्रजित जर मेला तरच रावण मरेल. काय नीती आहे. चुलत्यानं मीटिंग घेतली पुतण्या मारायची, आणि मीटिंग काय चकना चुकना खाऊन नाही झाली, डोळे उघडे ठेवून मीटिंग. आणि ऐका मीटिंगचा विषय आता, रामा इंद्रजित मारायचा आहे, पण एक हात आहे भाऊ, त्याचा जो हात आहे इंद्रजिताचा, त्या हाताला वरदान आहे. वरदान असं आहे, त्याच्या हातात जर कधी बाण आला तर समोरचा माणूस मेलाच. त्याच्या हाताला वरदान आहे, त्याचं नावच मुळात
इंद्रजित. इंद्रजितानं भात्यात माग हात घातला महाराज. इंद्रजितानं भात्यात माग हात घातला महाराज. आणि समोरून असा बाण आला, समोरून असा बाण आला तर इंद्रजिताचा ढोपरातून उडाला, त्या लंकेत जाऊन पडला. तेवढ्या झपाट्यात जर कधी इंद्रजिताच्या हातात बाण आला असता, कार्यक्रम रामाचा सुद्धा झालाच असता महाराज. पण फुटलेला घरातला होता तो. तुटलेला हात जेव्हा अंगणात पडला, रावणाची सून बाहेर आली. पतिव्रता होती ती सुलोचना. तिनं तुटलेला हात ओळखला. तिने सांगितलं माझ्या नवऱ्याचा हात उडवायची डिरिंग केलीच कोणी? तिच्या बापानंच केली. ती कोणी केली ती? मग लक्ष्मण कोण होत? तिचा बापच होता. मग पाहुणे रावळे का आलाय? महिला मंडळ, पुरुष मंडळी लिहून ठेवा, आज तुमचे दिवस चांगले आहेत, तुमचे माझे. उद्या राहतीलच असे नाही. घमेंड कमी करा. दिवस फिरतात, दिवस फिरतात. आपल्याला वाटतं मी आता शिका 11वीला गेलोय. 17चा आहे शेंबड्या तू, 17चा. तू प्राध्यापकाची टिंगल करतो. त्याला 1.5 लाख पेमेंट आहे, तुला एकच अंडरपॅन्ट आहे. तिलाही वा झाल्यात गारमाटानं. जरा बजेटमध्ये राहा. मोटरसायकलवर चाललं तर कुत्र्याला लाथ आणते अवलाद. भंगार बापाची पायदास कुत्र्याला लाथ आणते. ती कुत्र म्हणतं अजून मागच्या जन्माची खुन्नस धरली. अरे कॉलेजचं पोरग गलासाला गलास लावताना चिअर करताना बापाच्या नावाची चिअर करते, दत्तू पाटील की जय हो. मग प्यात आणि पेल्यावर एकमेकाला बापाच्या नावानं हाका मारते ती मंडळी. ए भिक्या मराल मराल. इंद्रिकेचं वाक्य आहे मराल. नमुन्यावारी. शेतकरी आत्महत्या करतो तो कर्जानं करतोय. सगळी तरुण मंडळी ध्यानात ठेवा. कवडे साहेब, इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निक, डिप्लोमाची पोरं आत्महत्या का करतात? ते प्रकार ह्या 2-4 वर्षात वाढले. या नालायकांना कवडीचं कमी नाही. याला कॉलेजला जायला 70,000ची पल्सर आहे, 10,000चा याच्याकडे मोबाईल आहे, 2,000चा याच्या पायात बूट आहे. याला हॉस्टेलचं खायचं आहे. बाप बायकोचे दागिने मोडून पैसे पुरतोय. मग या नालायकांना कशाचा माज आहे? यांना आत्महत्या करायचं का सुचते? या हरामींना फुकाट खायची सवय लागली. हे फाशी घेऊन पोरं, हे औषध पिऊन मरणारी पोरं आहेत नाही, ही जाळली सुद्धा नाही पाहिजे. नदी काल पाठवायची? देवड्याला टाकून या आवला ती काय शिमेव मेलत काय? शेंबड्या पुरी पाहिजे ते औषध घेते म्हणजे भोंगळं करून हाणलं पाहिजे चौकात. काय तुला कोण ना दिला सांगितलं होतं येड्या? आणि बरं ती जशी दुसरीच्या गाडीवर पाहिली ना, पुरीने तोच दांडका उठवलाय. मी त्याची नाही तर कोणचीच होत नाही. पाहतो कुणीकडं थोबाड, कुणीकडं बसेल. कुणावर प्रेम, त्याला क्वालिटी नाही, दर्जा नाही. आणि मग लगेच पुरीनं चिठ्ठी लिहून ठेवायची, मी माझ्या मृत्यूला मीच जबाबदार आहे. तू मरणं का नाही त्याच्याबद्दल मत नाही आमचं, पण नीट मर ना तू. ऐ माते एवढे खांबे एक एक दोरी लाव ना या खांबाला, मर नाही इथं. पण आईबापाच्या इज्जती घालून कशाला मारते? आईबापाची मान खाली होईपर्यंत कशाला मारायचं? आयुष्यभर त्या बापाने बिचारीने खाली पाहून जगायचं. त्या आईनं बिचारीनं गल्लीत बाया बोलायला लागल्या तर खाली मान घालायची. त्या आईनं बिचारीनं शेतात गेली तर मायाने पोरींचा विषय काढला का त्या आईनं पदर डोळ्याला लावायचा. तुम्ही आईबापांना अपमानाचा जगीता कशाला? त्या बिचाऱ्यानं बनियन मळालं तर पलटी करून घालायचं, बनियन तुटलं तर त्यानं गाठ मारून जगायचं. बिचारा दुष्काळात मध्ये शेतकऱ्यांना संसार उभा करायचा. आणि तुम्ही मूर्खासारखं पोरीने पोराने भाषा घ्यायचा. हे रिपीट केले पाहिजे धरून. खरे बा म्हणे ती माझी औषध काय रोग झाला नाला का फटकावले पाहिजे धरून. अंडरपॅन्ट नाही काही ना, 9,000चा मोबाईल आहे आणि आतली चड्डीच नाही, चैन उघडी ना तो नाही मोकळा, काही रेंज मध्ये. कामं करायचं नाही, बोंबलं तिंडायचं. कसं जमल ते? कामं केल्यावर कुठं वाईट बुद्धी सुचती काय? कशी काय सुतन? ते दिवस फिरतात. फिरले दिवस रडला रावण. रडला रावण सुद्धा रडला. टपरी टुपरीवाले नीट आहे का? रडला रावण. आणि तो तुटलेला हाताजवळ ती बाई गेली रावणाची सोन. तर महिला मंडळ तो तुटलेला हात असा हल्ला हल्ला तो हात हल्ला. तर तिनं कागद आणि पेन दिला.
तर त्या तुटलेल्या हातानं त्याच्यावर लिहिलं, तुझ्या माहेरच्यानी माझा घात केला. चिठ्ठी. ती चिठ्ठी घेऊन रावणाची सून रावणासमोर आली. माझी सून विधवा झाली म्हणून रावणानं मान खाली घातली. विधवा सुनेशी मी कसं बोलावं? मी खानदान माणूस आहे, पण माझ्या घरावर सुद्धा हा प्रसंग आला. मान खाली घातली रावणानं. बोलायचं कसं सुनेशी? ती सून गेली आणि रावणाला म्हणली, ज्याने इंद्र हरवला त्याने माझ्या नवऱ्याला मारलं, त्याचा बदला घ्यायला चालले मी. रावणानं खाली मान घातली, जा म्हणला. जा म्हणलं. दरबारातली लोक रावणाला म्हणली, रावणा तुला अक्कल आहे काही? अरे तू तरुण आहे, तुझी सून तरुण आहे, ती विधवा झाली, तो रामाकडे पाठवली. उद्या राम जर म्हणला माझी बायको आणून देन, तुझी सून घेऊन जाय, तर तू काय करशील? रावण म्हणला, मूर्खाओ, ज्या राज्यात रामासारखा राजा आहे त्या राज्यात स्त्रीवर अन्याय होणार नाही याची मला गॅरंटी आहे. शत्रूला सुद्धा चांगलं म्हणणारा रावण होता महाराज. त्याच्या पुढचा ऐकल्यावर मेंदू बंद होईल तुमचा. एकदा खिस्सा रिकामा झाल्यावर जग नाहीये. जगाला काय घेणं नाही. बायको सुद्धा फिरली रावणाची. कायची बायको काच काय? रावणाची बायको रावणानं म्हणली, तुम्ही जर एवढे विद्वान होते तर तुम्ही सीता पळून आणल्यावर तुमची इच्छा का पूर्ण केली नाही तुम्ही? रडला रावण. मंदोदरे तोंडाला लगाम घाल. हनुमान येईल लंका पिटविली या भीतीला मी घाबरत नाही. मी 30 कोटी देव कोंडून टाकले. माझ्या पुढे रावणाचे यांचं काय हिशोब आहे? मंदोदरी म्हणते, तुम्ही वेदाच्या गप्पा सांगायच्या नाही, फक्त तुमची इच्छा तुम्ही का पूर्ण केली नाही सांगा. रावण म्हणला, मंदोदरी तोंडाला लगाम घाल. मी सीता पळून आणली. रडला रावण. म्हणला, माझी इच्छा मी का पूर्ण केली नाही? मी सीता पळवायला गोसाव्याचं रूप घेऊन गेलो, दाढी वाढून सीतेपुढं उभा राहिलो झोपडी पुढं. तेव्हा मी तिला म्हणलो, तो माय भिक्षा वाढा. आणि मी खानदान असल्यामुळं माझी नगरी गेली तरी चालेल, पण माय शब्दाला धोका देणार नाही, याला रावण म्हणतो. एवढा विद्वान रावण सख्या भावानं संपवला. तुम्ही कोणच्या नादी लागू राहिली? तुम्हाला वाटतं आम्हाला 5 वाजता लई मित्र फोन करत्या? बरं फोनवर बोलत्यात तरी काय? हॅलो, झोपला का? उता नाही का? पालताय पार त्या महाराज. आता हे जसे आपण रक्तदान शिबिर घेतो, सरकारी दवाखाने काढतो ना, अजून 5 वर्षाने प्रत्येक गावात जसं समाज मंदिर बांधलेलं ना, मोबाईल वापरून येडे झालेल्यांसाठी एक हॉस्पिटल काढावं लागलं. निम्मी पोरं सायकोलॉजिकली अनफिट झाल्यात. गडी नाही राहिले, काही रेंज गेली, काहींची रेंज गेली मोबाईल वापरून. काहींना व्हायरस आला, पागल झाले ते. नुसते कानात 2 काड्या घाली त्यात, आता तर तोंडात 2 काड्या आणल्यात, नुसतेच झुला त्यात. ती खलास झाले. ती सॅग नावाची एक बॅग आणली कुठून, ती सॅग ती माग टांगीते, सॉक्सचा असा घाण वास. रस्त्याला उभे राहिले ना, पागल झाले, पागल झाले. ज्या गाडीतून उतरलं त्याच गाडीत चढलं. ते त्यांना सुधारलं काय? एक तर कॉलेजला गेलं आणि गाडीतूनच उतरलं नाही, परत घरी आलं. तसं पागल झाली. एक लग्वीला गेलं आणि मोबाईल आला, मग चैन तर खोलाव का नाही? फार ईडी झाली लोक. त्या मोबाईलमुळं एसटीत कोणी बोलानं, घरात कोणी बोलानं. आणि ही मोबाईल वापरणारी जी पोर आहेत यांना निद्रानाश नावाचा रोग झाला आहे. निद्रानाश. यांच्या झोपा विपा उडून गेल्यात. मला ही पागल येते. जी पोर सारखी मोबाईलवर बोलते ना, पागलच येते. त्यांच्याकडे लक्षणं कधीच होती, येडेच येते. काही तर मोटरसायकल कड्याला लावित डांबरीच्या अंधारात, येड्या बाबडीत. पागल येते, बधीर झाली ती पोर. निद्रानाश नावाचा रोग झालाय त्यांना. ती मोबाईल वापरणारी पोरी झोपती नाही संध्याकाळी. खाटावर उताने पडले ना, झटके आणतात उशीला आणि खाटाला. नुसते झटके आणतात. डोक्या खालच्या उशीला इकून झटका, गोदडीला इकून झटका. बधीरच होईल. झोपा नाही त्यांना. मग ते अश्लील चित्र, उघडे चित्र, अश्लील मॅसेज वाचून डोक्यात ठेवायचे आणि तसाच झोपला. निम्म्या रात्री गोदडी फाडली त्यानं. निम्म्या रात्री गोदडी फाडली.
तडा तडा गोदडी फाडली. त्याच्या बापाला चक्कर आली. तो म्हणला काल खाट मोडली, आज गोदडी फाडली. त्याची आई म्हणली सावध व्हा, नाही तर उद्या तुम्हाला फाडील तो. पागल झाली लोक, पार पागल. यांना काही मोबाईल नाही मिळाला, नाही दगड कानाला लावा बसल्यात. मोबाईलवर लिमिटेड बोलावं. आणि मोबाईल ही गरज नाहीये, मोबाईल ही गरज आहे, मोबाईल ही आवड नाही. काही बोलायचं त्याला काही सेन्स नाही, काय नाही. बरं काच आहे मोबाईल. हॅलो कुठं आहे तू? नदी वय जायचं आहे तुला? बरं आता पोरं सांगा मला, पोरं मी केवढ्याचा मोबाईल वापरू शकतो? लाख रुपयाचा. 1 लाख. 1 लाख म्हणजे माझी 3 दिवसाचं काम आहे. मा मोबाईल 2400 रुपयाचा आहे. त्याला घेऊन 3 वर्ष झाली, अजून बॅटरी सुद्धा गेली नाही त्याची. त्याच्या पुढचं ऐकलं होतं मेंदूच बंद होईल तुमचा. मला 1200 रुपये खर्च आहे माझ्या वर्षाला मोबाईलचा. 3च वेळा कार्ड टाकतो, आयडिया टू आयडिया 4 वेळा. तो सेकंदावर लावेल. तुम्ही माझ्याशी 1च सेकंद बोलू शकता. येस नो उलट तिकडे काय. आणि 5-6 तासच वापरतो. पहाटे 4, 4:30, 5ला सुरू करतो. पहिल्या कीर्तनाच टायमाला बंद. काय कोणाशी खुटलंय आपलं? हॅलो जेवला का? झोपला का? मुलातला का? मी आला तो, तुला काय करायचं? आणि फाजील गप्पांमुळं ह्याचं का. आणि मोबाईल ठेवणारी लोक पहा, मोबाईल कधी वरच्या खिशात ठेवू नये, इथं ठेवू नये मोबाईल. इथून हृदय, जरा शिकलेली याडपटं नीट आहे का? इथून हृदय आहे. इथं शाळेत जातात का नाही? इथं हृदय. सगळ्यात नाजूक इंद्रिय कोणतं आहे? हृदय. 7-8 वेळा जर व्हायब्रल झाला ना सायलेंट, ठेवूनच देईल माणूस. अहो दिल्लीतला माणूस जर खोडदला बोलतोय तर त्याच्यामध्ये काहीतरी वेऊज आहे. मोबाईल वरच्या खिशात ठेवू नये. मोबाईल पॅन्टच्या खालच्या खिशात कधी ठेवू नये. बऱ्याच लोकांचे खालच्या खिशात ठेवू नये मोबाईल. रेन जाती माणसाची. मग तुम्ही म्हणाल मोबाईल ठेवाचाच कुठं? मागच्या खिशात. फुल रेंज. त्याच्यापेक्षा मोबाईल ठेवण्याची जागा सांगतो तुम्हाला. काही विद्वान माणसांकडे आहे, ती जी माणसं हुशार आहेत त्यांच्याकडे आहे. कमरेचा तुमचा जो बेल्ट आहे त्या बेल्टला काहींच्या कवर आहे, आणि त्या कवर मध्ये मोबाईल. अति उत्तम जागा. तुम्ही कवर कमरेला लावलं ना, त्याला कवर आहे, ठेवा, तो वापरीत जा. त्याचा त्वचेशी संपर्क येत नाही, म्हणजे त्याच्या वेव्हचा इफेक्ट मानवी त्वचेवर होत नाही. कारण त्वचा ही संवेदनशील आहे. काही झालं तरी याच्यावर मुंगी गेली तरी तिला संवेदना आहेत, आणि संवेदनशील आहे. माणूसच मुळात संवेदनशील. त्याची त्वचा संवेदना देत असते. आणि ते व्हायब्रेटिंगमुळं हे रक्तपेशी सायलेंट होणं, याच्यापेक्षा तो मस्त याच्यात ठेवा. आणि पुढचं एक सांगतो, उजव्या कानाचा वापर मोबाईलला कमी करावा. उजवा कान वापरू नये. इकडून फार कमी वापरावं. शक्यतो उजवा काना बाजूने बोलूच नाही. का? तुमचे जे मेंदू आहे, मेंदू 2 आहेत, लहान मेंदू आणि मोठा मेंदू. मेंदूला 3 आवरण आहेत. दृढ आवरण आहे, जल आवरण आहे, मध्य आवरण आहे. त्या मध्यभागी एक प्रमस्तिष्क मेरू द्रव पदार्थ आहे, आणि ती जी शिर आहे. मग बऱ्याच वेळा माणसं म्हणतात ना, तो मेला नसतो पण तो डोक्यावर पडला. डोक्यावर पडला म्हणजे कुठं पडला? मागं पडला. मग याच्यामुळं हॅमरिंग होतं. मोबाईल जर इकडून जास्त वापरला तर हा कालांतराने बंद पडतो. मग काही माणसं येडे का म्हणून झाले. पुरीनं लग्न करताना नवरदेवाला विचारून घेत जा, मोबाईल किती टाईम वापरितो. लय वापरीत असेल तर भाऊ तू दुसरी पाय. बायका मिळानं. आणि आता एक डोक्यातून काढून टाका का JCP घेतल्यावर 10 टाकल्यावर 12 टाकल्यावर लोक पुरी देतात. लोक म्हणजे JCP 9 असू दे, पेतय का ते. आता ही लग्न न झालेली मंडळी जी आहेत पोरं, तुम्ही आता नवर देऊ नाही मला. आणि आता लोकांनी एक बोबाटा केलाय, काय मुली मिळत नाही. चुकीचं आहे. मुलीच्या क्वालिफाईड मुलगा नाही आहे.
आज सगळ्यात मोठी ही अडचण झाली. झोपडीवाल्याची मुलगी तशी 12वी पास आहे. कोण 12वीला शेमड्याला पोरी देतं? मुलगी तहसीलदार आहे, 1.5 लाख पेमेंट आहे टोनक्या तिला. तू लिहात तर येतं का 1.5 लाख? तुम्ही पोरांनो जे राहिलेत लग्नाचे ह्या आठवड्यात जर कोणी आले पाहुणे, हा म्हणून टाका, बायकोच पाहू नका. बैरी मुखी इडी बुट्टी उची मरू जात. पहिले 2 पोर आहे, हा म्हणा. नाही महाराज 5-5 सीझन गेलेत काहींची. असं काय करतात? रेंज गेली 35 झालेत काही. बायको नाही आता तेवढं ऐका भाऊ, नाही तर लाट टाकली तुम्ही. तुम्हाला आता एकच पर्याय, मोबाईलच्या स्क्रीनला कोणता तरी फोटो ठेवणे, झोपास